डोक्यामध्ये जाते बरं का, चावत नाही जरा, एवढी स्मॉल आहे बघा. यामध्ये अंडी असतात आणि इकडे आहे ते मत्तीने जमवले बघा हे, आणि इकडे खाद्य त्यांचं पोलन्स फुलापासून आणलेलं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज आलेलो आहोत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी कोकण कृषी विद्यापीठाला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यानिमित्ताने 13 मे ते 17 मे या दरम्यान कोकण प्रदर्शन भरवलेले आहे, म्हणजे सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. आपण पाहूयात की कशा प्रकारे या ठिकाणी आयोजन केलेले आहेत. प्रत्येक गोष्ट आपण थोडक्यात पाहून घेऊयात. मित्रांनो, मी राजसतीश म्हात्रे. मी आपलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठमधून आपले कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी दापोली इथून इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटमधला स्टुडंट आहे, एमटेकचा स्टुडंट आहे. सो हा आपला एक हायड्रोफोनिक्सचा युनिट आहे आणि त्याच्यामध्ये व्हर्टिकल फार्मिंग पण आपण कंपोनंट दिलेलं आहे. आता गोष्ट कशी असते की एक शहरी भागामध्ये किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये गोष्ट कशी असते की आपल्याकडे जागा कमी नसते. शेता एवढी आता गावाकडे शेतं मोठी असतात, पण तेवढी आपली जागा नसते. सो मग एका छोट्या जागेमध्ये जास्तीत जास्त शेती आपण कशी करू शकतो, त्यासाठी हा व्हर्टिकल फार्मिंगचा युनिट दिलेला आहे. आणि आता आपण बघू शकतो की मार्केटमध्ये कसे सगळे विषाचे पदार्थ आलेले आहे. सगळीकडे काही ना काहीतरी फर्टिलायझरचा यूज झालेला आहे. कुठे ना कुठेतरी पॉयझनचा इफेक्ट तरी होतोच. मग कोणाला शहरामध्ये असे विषमुक्त जर काय भाज्यापाला उगवायचा असेल तर हा युनिट खूप चांगला आहे. तो ह्याच्यामध्ये काय केलेलं आपण ऑटोमेशन केलेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये आपण सगळं दिलेलं आहे की तिथे TDS, आपला pH, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी सगळं तिथे मेजर होतं. मग त्याच्या हिशोबाने सगळं इरिगेशन दिलं जातं. तर इथे आपण खाली बघू शकता की एक 20 ते 25 लिटरचा टँक आहे. त्याच्यामध्ये आपण न्यूट्रनचं सोल्युशन टाकतो. मग तिकडून एक 5 HP आपली मोटर आहे. सो तिथून सगळं पाणी वरती जातो आणि मग ह्या मेन लॅटरलमधून सब लॅटरलला येतो आणि इथून मग ड्रिप थ्रू असे रूट झोनमध्ये डायरेक्ट त्याच्या मुळाच्या इथे डायरेक्ट पाणी हे केलं जातं. असं दिवसातून 9 लिटर पाणी जातो आणि त्यातलं 5 लिटर हा वापरला जातो आणि 4 लिटर वापस टाकीमध्ये येतो. मग आणि इथे आपण मातीने वापरलेली आहे. हा वर्मी कंपोस्ट आणि कोकोपीटचा एक मीडिया, म्हणजे आपण गांडूळ खत वापरलेलं आहे याच्यामध्ये. तर याचा फायदा काय होतो की आपल्याला जे पण असेल कुठले पण रोग होतात किंवा फंगल अटॅक होतं, हे सगळ्यापासून वाचवण्यासाठी आपण हा मीडिया यूज केलेला आहे. तो याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपण कुठले पण आता हे असेल, आता हा हिरवा माठ झाला, पालक झाला, मेथी झाले. आता हे काय काय असं भाज्यापाला असं ज्यांना उगवायला आपल्याला 45 दिवसाचा टाईम पिरियड लागतो, पण हे आता हिरवा माठ बघाल तर हे 28 दिवसाचं आहे. याचा हार्वेस्टिंग पिरियड निघून गेलेला आहे, तरी पण ते आता डेमॉन्स्ट्रेशनसाठी ठेवलेलं आहे. सो हा किती मोठा होतो हे तुम्ही बघू शकता. हा जो पूर्ण जो एंटायर युनिट आहे हायड्रोफोनिक्सचा, याची जी कॉस्ट आहे ही 25,000. पूर्ण याची कॉस्ट 25,000 आहे. पण तुम्ही जे बाहेर मार्केटमध्ये घ्याल तर मग 1,80,000 असे वगैरे कॉस्ट पडतात ऑटोमॅटिक युनिटचे. तर सेम त्याच हायड्रोफोनिक्सच्या प्रिन्सिपलवरती काम करणारा तो एक इथला आहे. मग कुठली मिडल क्लास फॅमिली असेल जी 4 जणांची असेल, मग त्यांना पुरण्यापुरतं त्यांना मॅन्युअल इरिगेशन करायला लागेल. आणि याची जी कॉस्ट आहे ती 1,600 ते 2,400 रुपयेच आहे. आपल्याला काय की फक्त एक विषमुक्त हे पाहिजे, व्हेजिटेबल्स भेटायला पाहिजे एका फॅमिलीला. आणि मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये ते आजकाल पॉसिबल नाही आहे. हे आपलं वेदर स्टेशन आहे दापोली इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये यांनी डेव्हलप केलेलं हे वेदर स्टेशन आहे. त्या वेदर स्टेशनमध्ये कसं होतं आहे, हे जे वरची शील्ड आहे म्हणजे जवळपास एक खालून वरपर्यंत सगळं आपल्या युनिव्हर्सिटीने डेव्हलप केलेलं आहे. आणि पहिले हे सेन्सर आपल्याला 25 ते 20,000मध्ये उपलब्ध व्हायचं, ते पण अमेरिकेकडून. आणि त्या सेन्सरचं कसं व्हायचं की ते स्वतः गरम होऊन आपल्या रिडिंग्स थोड्या ॲक्युरेट नाही दाखवायचे. तर ह्याचं कसं आहे, हे स्वतः गरम होणार नाही, त्यामुळे आपल्या जे रिडिंग्स आहेत ना ते एकदम ॲक्युरेट मिळतं. आता यामध्ये आपल्याला काय काय मिळतं, यामध्ये आपल्याला जे पण काय मागच्या 2-3 दिवसात किंवा 8 दिवसाचं म्हणा
तर यामध्ये आपलं टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे हवामानाचं तापमान, हवामानाची आर्द्रता आणि जे पण काही खालचं सॉईल मॉइश्चर आहे किंवा सॉईल टेम्परेचर म्हणतो आपण, हे जे चाललं आहे त्यामध्ये आपल्याला सॉईल मॉइश्चर नाही तर सॉईल टेम्परेचर आपल्याला माहिती पडेल. आणि याचं कसं आहे, हे सगळं सोलारवर आहे. सोलारवर असल्यामुळे फक्त आपल्याला जाऊन इथे हे बटन दाबणे साईडचं आणि आपलं मोबाईलचा हॉटस्पॉट ऑन करणं आहे. त्यानं आपलं जेवढं पण काही मागचा एका दिवसाचा 8 दिवसाचा जो डाटा आहे तो सगळा आपल्या ईमेलला सेंड केला जाईल. हा जो डाटा आहे हा डायरेक्ट सॅटेलाईटसोबत कनेक्ट आहे. हा सॅटेलाईटला पाठवेल, सॅटेलाईट IMDला पाठवेल पुण्याला, आणि पुण्यावरून ते आपल्या डायरेक्ट मेलला येतील. आणि तो जो पण काय म्हणजे बाहेरचे जे पण काय आपले सांगितलेले आहे 3-4, आणि यामध्ये आपण सेम लावून पण हे करू शकतो. भात पिकासाठी शक्यतो काय होतं की आपली जी कोकणातली जी जमीन आहे ती खूप जास्त ज्याचं थ्रू खूप जास्त लिचिंग होतं. मग ते लिचिंग होतं, त्यामुळे फर्टिलायझर जे टाकतो आपण त्याचं लगेच लिचिंग होऊन जातं. मग ते होऊ नये म्हणून आपण या ब्रिकेट बनवलेल्या आहेत. मग या जेव्हा आपण खास करून भातामध्ये वापरतो त्याचा जो रेट आहे तो 600 किलो हेक्टरी आहे. मग साधारण आपण भात लावणीनंतर एका आठवड्यामध्ये त्याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि त्यानंतर मग हे 20 ते 30 दिवसापर्यंत या पिकाला उपलब्ध होत राहतात. आणि तसंच मग आपण या फॉर्टिफिकेशन पण केलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये झिंक आहे, बोरॉन आहे. म्हणजे आता आपल्या मातीमध्ये झिंक आणि बोरॉन खूप डिफिशियंट आहे, मग त्याची पूर्तता पिकाला होत नाही सहसा. मग ती आपण या ब्रिकेट थ्रू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांचं स्वागत करतो की विद्यापीठाच्या मार्फत सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प मागच्या 4 वर्षापासून चालू आहे आणि त्या संशोधनाअंतर्गत विविध सेंद्रिय शेती संदर्भातले प्रयोग चालू आहेत. तर आपण या ठिकाणी कृषी विद्या विभाग जो दापोली विद्यापीठाच्या अंतर्गत जो आहे त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं एक प्रक्षेत्र आहे. तर त्या ठिकाणी आपण हे वेगवेगळे प्रयोग करतो आहे. त्या प्रयोगांच्या माध्यमातून जर समजा शाश्वत शेतीच्या मार्गाकडे जायचं असेल, जसं आदरणीय मोदीजींनी सांगितलं आहे, तर 1 एकर क्षेत्रामध्ये आपण काय करू शकतो. कारण कोकणामध्ये मोठ्या जमिनी नाही आहेत. 5 जणांचं जर कुटुंब असेल तर 5 जणांच्या कुटुंबाला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत स्वयंपूर्णतेकडे जाण्यासाठी, तर 1 एकर क्षेत्रामध्ये आपण काय करू शकतो, तर त्याचं विभागणी आपण केलेली आहे 40 गुंठ्याची. तर इकडचा जो भाग आहे तो आपण पशुधनासाठी ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की सेंद्रिय शेती जर करायची असेल तर गाय नसेल तर सेंद्रिय शेती काही होणार नाही आहे आपली. तर पहिली गोष्ट आहे आपण गायींचा गोठा. तर या गोठ्यातनं जे शेण गोमूत्र जे काही निघेल त्याच्यातनं आपण जीवामृत, बीजामृत ह्या गोष्टी तयार करून आपण इकडची जी झाडं आहेत, जो 15 गुंठ्यांचा क्षेत्र आपण ठेवलेला आहे, याच्यामध्ये गळीत धान्य, तृणधान्य, कडधान्य येऊ शकतात. तर त्यांना आपण देतो. त्याच्यातून मका किंवा भात आहे त्याच्यातून निघालेलं जे गवत आहे ते पुन्हा आपण गायींना देतो. शेण जे काही निघेल त्याच्यातनं आपण एक व्हर्मी कंपोस्टचं युनिट तयार करू शकतो, गांडूळ खताचं. त्याच्यानंतर गायींना चारा लागतो म्हणून चारा निर्मितीसाठी छोटंसं आपण एक तयार केलेलं आहे, प्लॉट तयार केलेलं आहे. त्याच्यातनं आपण मुरघास निर्मिती करतो, जे चांगल्या प्रकारे पोषण होईल गायींचं. त्याचप्रमाणे इथे शेळी ठेवलेली आहे जी आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे, कोकण कन्याळ नावाची. त्यानंतर ही कोंबडी आहेत जी लोकली अवेलेबल होतात, सस्टेन होऊ शकतात. इकडे हॉर्टिकल्चरचा एरिया आहे. इथे 18 गुंठे क्षेत्रावरती समोर भाजीपाला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, कीड आणि रोगांना कमी प्रमाणात बळी पडणारी आणि कोकणामध्ये येणारी ही जी कंद पिकं आहेत ती कंद पिकं आपण घेतली आहेत. वेलवर्गीय भाजीपाला घेतला आहे. त्यानंतर मागच्या साईडला आपण काय केलं आहे की आंबे घेतलेले आहेत. त्या आंब्यामध्ये एकी आंबा जर आपण घेतला तर कधी शाश्वत होणार नाही आहे. तर त्याच्यामुळे मध्यभागामध्ये गवतीच्या वाळा किंवा आंब्यावरती एखादी काळी मिरी सोडली, मध्ये हळद घेतली, तर याचा परिणाम काय होईल, तर नंबर 1 की उत्पादन वाढेल. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की वाळा गवतीच्या ज्या आहेत पिकं ती माती धरून ठेवतात, जमिनीची धूप थांबली. तिसरी गोष्ट, ज्यावेळी मोहर येतो त्यावेळी हे हार्वेस्टिंगला आलं, तोडणीला आलं, तर गवतीच्या आतनं एक सुगंध निघतो, हळदीतनं एक सुगंध निघतो. त्यांनी मँगो हॉपर जो आपण म्हणतो, तुडतुडा, त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. तर ह्या पण काही गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे आपण तयार केलेलं आहे. बॉर्डर जी आहे ती करवंदाची किंवा आवळ्याची आपण लावू शकतो, शेवगा लावू शकतो. अशा प्रकारे हे आपण एक शाश्वत सेंद्रिय शेतीकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो याने तयार होऊ शकतो. हे प्रारूप आपण आपल्या कृषी विद्या विभागामध्ये सेंद्रिय शेती प्रक्षेत्र अवरती आपण तयार करतोय. धन्यवाद. हा प्लांट बायोटेक्नॉलॉजी सेंटर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा स्टॉल आहे. ही सफेद बेलची व्हेरायटी आहे. ही रेड बनाना आहे. हे आम्ही टिश्यू कल्चर थ्रू रिलीज करतो आहे.
ह्याच्यामध्ये विटॅमिन ई जास्त आहे, पोटॅशियम आहे, त्याच्यामुळे हार्ट पेशंटसाठी वगैरे हे चांगलं आहे. तसंच याची टेस्ट थोडी आपल्या नॉर्मल केळीपेक्षा स्वीट आहे आणि बेनिफिशियल आहे आपल्या नॉर्मल केळीपेक्षा. हे एक रोप 30 रुपयाला विकतो आहे आम्ही, हे 20 रुपयाला. तसेच G9 व्हरायटी आहे ती 14 रुपयाला. जी आपल्या नॉर्मल मार्केटमध्ये मिळते ती आहे ती ग्रँड 9 व्हरायटी. सर आपले हे 2 प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटीचे 2 प्रोडक्ट आहेत. एक नाचणी खारी आहे आणि हे एक्सपोर्ट क्वालिटीचे साल्टेड कॅशू कर्नल्स आहेत, जे आपण ब्लेंड करून हे साल्टेड कॅशू हे करतो. हे एक्सपोर्ट क्वालिटीचे आहेत दोन्ही पण. हे प्रीमियम क्वालिटीच्या पॅकिंगच्या ह्याने आपण याची स्टोरेज लाईफ वाढवतो. याचा 1 महिना स्टोरेज लाईफ केले आहे याची, बिकॉज ऑफ पॅकिंग, व्यवस्थित पॅकिंग आणि त्यासाठी. आणि इवन कॅशूचे पण पूर्ण व्यवस्थित नायट्रोजन गॅस आपण वापरून व्यवस्थित फिलिंग करतो आणि स्टोरेज लाईफ वाढते.
संशोधन, प्रशिक्षण आणि निरीक्षणाची निर्मिती. आपल्या आता ह्या सेंद्रिय शेती क्षेत्रावरती आपले काही संशोधन चालू आहे. तिथं काही सेंद्रिय पद्धतीने खत व्यवस्थापन, सेंद्रिय पद्धतीने तण व्यवस्थापन आणि काही वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशन प्रॉडक्ट सेंद्रिय शेती पद्धत, होमा फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, बायोडायनामिक फार्मिंग, कृषी फार्मिंग, अशा वेगवेगळ्या जे नाशिको फार्मिंग अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. त्या कन्सेप्ट आपण डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट केले आहेत. कोणती बेस्ट आहे ते आपण बघायची आणि त्यानुसार तुम्हाला जे इंटरेस्ट वाटेल ते आपण करू शकतो. म्हणजे तुम्हाला कळेल की बघितल्यानंतर ते कळेल तुम्हाला कुठली बेस्ट आहे. असे आपले डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहेत. आणि काही आपण काय केलं की निविष्ठांची निर्मिती केली, म्हणजे जसं बायोन्यूट्रिशन युनिट आहे, आयझोला निर्मिती कक्ष आहे आणि गांडूळ खत निर्मिती कक्ष, नाडीत कंपोस्ट, अशा वेगवेगळे आपले सर्व निविष्ठांची निर्मिती केली. आपण एक बाय एक बघूया. पहिलं आपण काय केलं, सेंद्रिय शेती पद्धतीने खत व्यवस्थापनामध्ये काय केलं, आपण 4 खतं घेतलेली आहेत. त्यामध्ये कुठलं घेतलं, शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत आणि पुष्पाचा पाला म्हणजे हिरवळीचे खत, असे 4 खतं घेतली. पण काय झाले, आजकाल गायींची संख्या खूप कमी झाली आहे जनावरांची. आता ॲनिमल हजबंडरी आपण खूप कमी प्रमाणात करतो. जर FIM जर आपण टाकायचं झालं 100%, तर त्यासाठी आपल्याला 20 ते 28 टन शेणखत लागतं. एवढं शेणखत मिळणं आपल्याला कठीण आहे तशा कंडिशनमध्ये. मग आपण काय केलंय, 50% आपण काय केलंय, ठीक आहे, 50% शेणखत, 50% कोंबडी खत, 50% हिरपुष्पाचा काढला, 50% गांडूळ खत, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे केलं. असं आपल्याला निष्कर्ष मिळाले की सेंद्रिय खत व्यवस्थापनामध्ये 50% जर आपण हे वापरलं, गांडूळ खत वापरलं, 50% कोंबडी खत वापरलं, तर आपल्या त्या भुईमुगावरती, त्याच्या उत्पादनावरती, वाढीवरती आणि सॉईलवरती चांगले परिणाम होतात. असं आपल्याला 2 वर्षाचे निष्कर्ष मिळाले. तसं आपलं दुसरं आहे की सेंद्रिय पद्धतीने तण व्यवस्थापन. तणांमध्ये सेंद्रिय पद्धतीने तण व्यवस्थापन करणं हे एक आपल्याला मोठं चॅलेंज आहे. तर त्यामध्ये काय केलं आपण की वेगवेगळे आपण आच्छादनाचा वापर केला. तर आपल्या कोकणामध्ये भाताचा पेंडा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसंच खरीपला बघितलं तर गिरीपुष्पाचा पाला आहे आणि आता आपल्याला आंब्याचा पाला मोठ्या प्रमाणात मिळतो. आपण काय केलं की आंब्याच्या पाल्याचं आच्छादन केलं 5 टन पर हेक्टर आणि भाताच्या पेंड्याचे 5 टन पर हेक्टर आपण आच्छादन केलं. तर आच्छादन करून काय केलं, 20 दिवसाला आपण आच्छादन केलं, पण आच्छादन करून तेवढ्यावर झालं नाही. तर तुम्हाला बघू शकता की आच्छादन केलं 20 दिवसानंतर आणि काही दिवसानंतर गेलो तण परत वाढले, थोडीशी गॅप निर्माण झाली, त्यातून तण परत आले. आपण काय केलं, 40 दिवसानंतर एक हँडहोल्डिंग केलं, 40 दिवसानंतर. असं निष्कर्ष मिळाले की भाताचा पेंडा 5 टन पर हेक्टर आणि 40 दिवसानंतर एक हँडहोल्डिंग केलं, गवत काढलं, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने तण व्यवस्थापन मिळते. आणि आच्छादन केल्यामुळं आपल्या क्रॉपच्या वाढीवरती पण चांगले परिणाम होते. कारण काय होते, बाष्पीभवन कमी होते, म्हणजे पाण्याच्या थोडेसे पाळ्या कमी लागतात. आणि तिसरी गोष्ट आहे मायक्रो क्लायमेट डेव्हलप होऊन आपल्या झाडाला चांगली वाढ होते. असं आपले 2 प्रयोग आहेत. पाणलोट क्षेत्र म्हणजे काय तुम्हाला सांगतो. बऱ्याच ठिकाणी आपले जे नदी नाले असतात, त्यांना ज्या डोंगर उतारावरनं ज्या भागातलं पाणी जमा होऊन नाल्यांना वगैरे मिळतं आणि मग तेच आपण नदींना वगैरे पोचतं, तो जो भाग असतो की जिथे पाणी एकत्र येतं त्या भागाला पाणलोट असं म्हणतो आपण. पण बऱ्याच वेळा काय असतं की पाणलोटाचं सारखं पाणी ते लहान दरींमधनं वगैरे वाहून ती जमिनीची धूप होते आणि जमिनीचा जो चर आहे तो सारखा वाद जातो त्या पाण्याबरोबर. आणि काही काळानं असं होतं की पूर्ण माती जी आहेत ती पूर्ण वाहून जाते आणि खडकांचा चर मोकळा होतो. तर याच्यामुळे काय होतं की ती जमिनीची धूप जास्त प्रमाणात होते आणि तिथे जे आहे, आता हा जो पाणलोट भाग आहे समजा, याच्या खाली जे विहिरी वगैरे आहेत तिथे पाणी कमी मुरल्यामुळे काय होतं की विहिरींचा जो ग्राउंड वॉटर टेबल जे आहे, पाण्याची जी पातळी आहे ती कमी होते. तर त्यामुळे आपण जो आहे हा वॉटरशेड योग्य पद्धतीने वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स जे आहेत हे सर्व ट्रीटमेंट्स त्यांना प्रोव्हाइड करतो, जेणेकरून काय होतं की मातीची धूप जी आहे ती कमी होते आणि पाणी जास्तीत जास्त जमिनीमध्ये मुरवलं जातं. त्यामुळे आपला जो विहिरींचा जो पाण्याची जी पातळी आहे ती टिकून राहते आणि उन्हाळ्यामध्ये जो पाण्याचा प्रॉब्लेम होतो तो कमी होण्यास त्यापासून आपल्याला फायदा होतो तो. आणि जेणेकरून मातीची धूप होणार नाही म्हणून, कारण 1 सेंटीमीटर जवळ मातीचे जो चर आहे तो तयार होण्यासाठी जवळजवळ 100 वर्ष लागतात. तर असं जर कंटिन्यू मातीची धूप होत राहिली तर काही काळाने माती शिल्लक राहणार नाही आणि त्या ठिकाणी पूर्ण असं ओसाड प्रदेश तयार होईल. त्यामुळे आपण कंटिन्यू हे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर जर आपण तिथे उभारले तर त्यामुळे आपल्या पाण्याचा वेग आपण कमी करतो आणि मातीची धूप थांबवतो आणि जास्तीत जास्त पाणी जे आहे ते जमिनीत कसं मुरेल याच्यासाठी आपण म्हणजे आपलं डिपार्टमेंट त्यासाठी काम करतंय.
विकसित पाणलोट क्षेत्र आहे. आपण बघितलं की तिकडे जे अविकसित पाणलोट क्षेत्र होतं त्यामध्ये कशा प्रकारे मातीची धूप होत होती. तर यामध्ये आपण काय केलं आहे, जे आपले वेगवेगळ्या मृदा आणि जलसंधारण विभागाचे जे वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत ते आपण इथे यूज केले आहेत. जसे की इथे आपण तीव्र उताराचा जो भाग आहे 3 मीटरपेक्षा जास्त उंचीचा, तिथे आपण च्यूट स्पिलवे ॲडॉप्ट केला आहे, जेणेकरून जो पाण्याचा वेग आहे तो कमी होईल आणि पाण्याचा वेग कमी झाला म्हणजेच मातीची धूप कमी होईल. त्यानंतर इथे काय केलं आहे, इथे हे कंटूर बंडिंग आपण केलं आहे. जिथे 10 ते 30% जमिनीचा जिथं उतार असतो त्या ठिकाणी आपण हे समपातळी चर जे ते तयार केले आहेत. याच्यामध्ये काय केलं आहे की 2 याच्यामध्ये गॅप आहे तो खालच्या तिसऱ्याने कव्हर केला आहे. तर येणारं जे पाणी आहे ते त्या खड्ड्यांमध्ये साचून राहील आणि कालांतराने काय होईल आणि त्याच्या इकडच्या बाजूला जो मातीचा चर दिला आहे त्या ठिकाणी आपण झाडं वगैरे लावू शकतो आणि ते जे पाणी तिथे मुरणार आहे तेच पाणी त्या झाडांना जाणार आहे आणि काही काळाने तो पूर्ण भाग जो आहे तो हिरवागार होईल आणि जनावरांना चारा वगैरे उपलब्ध होईल. त्याच्यानंतर आपण काय केलं, इथे हे जे हे कंपार्टमेंट टाईप इरिगेशन इथे प्रोव्हाइड केलं आहे. आपण कंटूर बंडिंग इथे केलं आहे. याच्यात काय केलं आहे, जे समान पातळीची जी उंचीचा जो जागा आहे त्यात आपण कंटूर लाईन तयार केली आहेत. इथे काय होणार आहे, इथे जे पाणी आहे ते पाणी साचलं या ठिकाणी आपण काय करतो की तांदूळ वगैरे जे आहेत त्याच्यासाठी असं साचलेलं पाणी आपण पाहिजे असतं. भात शेती आपण इथे करू शकतो कारण इथे कंटिन्युअसली पाणी थांबणार आहे. त्यानंतर इथे काय केलं आपण, इथे जे लोकली जे मटेरियल आपल्याला अवेलेबल असतं लाकूड वगैरे किंवा दगड, या थ्रू आपण इथे एक पूल तयार केलेत. तो वरती जो आहे तो आपले बांबूचे जे स्टिक्स असतात ना ते यूज करून आपण ब्रशवूड डॅम म्हणतो त्याला, तो तयार केला आहे. त्याच्या खाली गॅबियन लूज बोल्डर स्ट्रक्चर तयार केलं आहे, जे मोकळे दगड वगैरे आपल्याला अवेलेबल असतात ते वापरून. त्याच्यानंतर हा गॅबियन स्ट्रक्चर आहे. याच्यात काय केलं आहे, वरती जे आपण दगडांचं जे स्ट्रक्चर बनवलं आहे ना तर त्याच्यावरती फक्त सिम्पली जाळी लावली आहे. कारण काय होतं, पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे बऱ्याच वेळा ते दगड वाहून जातात, तर वरून जाळी बसवली. त्यानंतर इथे हे जे आहे हे कंटिन्युअस कंटूर बंडिंगचं आहे. यामध्ये काय असतं, 100 मीटर लांबीपर्यंत आपण हा चर घेतो. ते जे ते खंडित आहे, त्याच्यामध्ये गॅप सोडला आहे. ते फक्त 4 मीटर लांबी, याची 100 मीटरपर्यंत लांबी आहे. याच्यात काय केलं जातं, तीव्र उतारावर पाणी कंटिन्युअस व्हायल्यामुळे काय होतं, जमिनीची जी मातीचा चर आहे तो कंटिन्यू खाली वाहून येतो. तर याच्यात आपण काय केलं, कंपार्टमेंट दिल्यामुळे ते पाणी जे आहे त्याच्यात साचतं आणि ते इकडे जे मेन जे आपलं झरा आहे म्हणजे ती जी पाण्याचा जो स्रोत आहे त्याच्यामध्ये ते पाणी आपण डायव्हर्ट करतो, जेणेकरून ते सरळ न वाहता त्याच्यात थ्रू होतं, त्याच्या थ्रू खाली येते. म्हणजे माती तिथे साचली जाते आणि फक्त पाणी बाहेर पडते. त्याच्यानंतर इथे हे जे आहे हे विदाउट पंप म्हणजे पंप न यूज करता आपण या जे शेत आहे याला पाणी प्रोव्हाइड केलं आहे. जे उंचवट्याचा भाग आहे जिथे आपण साधा तो एक पूल तयार केला आहे तिथे पाणी साचून ठेवतोय वरती आणि त्याच्या थ्रूच पाणी ऑटोमॅटिकली उताराला येत आहे. आणि आपण काय केलं, हे शेतीचे म्हणजे हे कंपार्टमेंट तयार केले तिथे शेताचे. तर याच्यात काय होतंय, वरून येणारं पाणी जे ते ऑटोमॅटिक आपण प्रोव्हाइड करू शकतो. उतारावर पाणी कसं आहे त्याचं वाहतं, तिथे पंप वगैरे काही यूज करायची गरज नाही. तर ते आपण शेताला जशी रिक्वायरमेंट असेल पिकाची त्यानुसार पाणी देतो तिथे. तेच आहे. त्यानंतर इथे काय केलं आहे, रूप वॉटर हार्वेस्टिंग. म्हणजे छताचं जे पाणी आहे, शहरांमध्ये काय असतं बऱ्याच वेळा कॉन्क्रिटीकरण जास्त असल्यामुळे जे छतावरचं पाणी आहे ते जमिनीत मुरत नाही. आपण काय करतो, तिथे जे बोरवेल्स आहे किंवा विहिरी आहे तर त्याच्यात जे छताचं जे पाणी आहे ना तर ते आपण डायरेक्ट बोरवेलमध्ये किंवा विहिरीमध्ये टाकतो, जेणेकरून ग्राउंड वॉटर जे टेबल आहे विहिरीचा जो पाण्याचा जो स्तर आहे तो वाढेल. त्याच्यानंतर इथे काय केलं आहे, हे सेवेज वॉटर जे असतं आपलं आंघोळीचं किंवा भांडे वगैरे धुवायचं जे पाणी आहे तर ते पाणी आपण हे तिथून येणारं जे किंवा कारखान्यांचं पाणी जे आहे ते याच्यामध्ये ह्या स्ट्रक्चरमध्ये टाकतो. त्याच्यामध्ये काय केलं असतं, विटेचे तुकडे, दगडांचे तुकडे यांचे चर तयार केलेले असतात. तर ते पाणी त्याच्यात येतं, जेणेकरून काय होतं, जो साबणाचा वगैरे फेस आहे तो वरती अटकतो आणि शुद्ध पाणी जे ते खाली येतं आणि तेच पाणी आपण इकडे शेतांना वगैरे वापरू शकतो. अशा प्रकारे हे सर्व स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये हे आदर्श पाणलोट क्षेत्रामध्ये जेवढे आपण स्ट्रक्चर बघितले ते सगळ्यांचं ॲडॉप्शन केलं आहे. असं जर केलं तर जास्तीत जास्त पाणी आपण जमिनीमध्ये मुरू शकतो. मातीची कमीत कमी धूप होते आणि याचा फायदा सांगायचं झालं म्हणजे काय की मातीचं जी धूप आहे त्याचं प्रमाण कमी होतं आणि पाण्याची जी पातळी आहे ती पाण्याची पातळी कालांतराने खूप वाढेल. आणि कोकणामध्ये किंवा बऱ्याचशा भागांमध्ये आता मार्च, एप्रिल, मे जे उन्हाळ्याचे दिवस आहेत तेव्हा पाण्याची खूप टंचाई आपल्याला पाहायला मिळते, तर ती पाहायला भेटणार नाही. हे सर्व त्यासाठी आपण हे सर्व स्ट्रक्चर जे आहेत ते ॲडॉप्ट केले पाहिजे. गुड आफ्टरनून, मी अर्षद शेख आहे या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी डिपार्टमेंट.
सिनियर MSc एंटोमॉलॉजी स्टुडंट. तर हा एक प्रोजेक्ट आहे की टू स्टडी द मायग्रेटरी बिहेवियर ऑफ ॲपिस मेलिफेरा, जे की युरोपियन हनीबी आहे. आपल्या इंडियामध्ये ते आढळत नाही. मग ही कशी असते हनीबी, तर याला डार्क वातावरण लागतं. डार्क अंधारामध्ये त्यांचं व्यवस्थित कामकाज चालू असतं. तर त्या संदर्भात त्यांना हे पेट्यामधलं जे आहे, पेट्यामध्ये राहणीमान ते सुटेबल आहे. मग ते कितपत सुटेबल आहे, त्यांचं मायग्रेटरी बिहेवियर कसं असतं, स्वभाव कसा आहे, कशा प्रकारचे ते फ्लावरना विजिट करतात, मधाचं उत्पादन किती आहे, इंडियामध्ये सूट होतात की नाही, या अभ्यासाकरिता हा आपण एक इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. आणि या म्हणजे जे दुसरे जे मधमाशी आहे ज्या इंडियामध्ये सापडतात, जसे आपण आग्या मधमाशी म्हणतो, जी की ॲपिस डोर्साटा असते, ती एकदम रागीट स्वभावाची असते आणि त्याची पोळे एकदम उंचीवरती असतात आणि ते लोकांना असं एकदम इझिली अवेलेबल पण होत नाहीत. आणि मधाचं पण उत्पादन असं फार प्रमाणात लोकांना कमवता येत नाही. मग हे कसं आहे, एक शेतकऱ्यांना एम्प्लॉयमेंटसाठी पण आहे की आपण शेतामध्ये असे पेट्या ठेवू शकतो आणि ते परागीकरणाचं पण काम करू शकतात आणि त्याबरोबर ॲडिशनल यील्ड म्हणून मध पण देऊ शकतात. डोक्यामध्ये जाते बरं का, चावत नाही तर एवढी स्मॉल आहे बघा. यामध्ये अंडी असतात आणि इकडे आहे ते मध त्याने जमवले बघा हे. आणि इकडे खाद्य त्यांचं पोलन्स फुलापासून आणलेलं.